सरकारकडून मोठं गिफ्ट, सामान्य नागरिकांना आनंद झालाय. बघा नेमकं कोणते गिफ्ट आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकारने सर्वसामान्यांच्या खिशाचा विचार करून 5 अत्यावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महागाईच्या काळात घरगुती बजेट कोलमडलेल्या कुटुंबांसाठी हा मोठा दिलासा मानला जात असून यामुळे दैनंदिन जीवनातील खर्चात लक्षणीय घट होणार आहे. विशेषतः खाद्यतेल, डाळी आणि साखरेसारख्या वस्तूंवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न या निर्णयाद्वारे करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक हित जपण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने समन्वय साधून हे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे बाजारपेठेत वस्तूंच्या किमती स्थिर राहण्यास मदत होईल. नागरिकांनी खरेदी करताना अधिकृत दराची खात्री करावी आणि कोणत्याही व्यापाऱ्याने जास्तीचे दर आकारल्यास त्याची तक्रार करावी. या निर्णयामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना नवीन वर्षात आपले आर्थिक नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. रेशनवर मिळणाऱ्या गहू आणि तांदळाच्या कोट्यात वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून यामुळे अन्नाची सुरक्षितता अधिक मजबूत होणार आहे. केवळ धान्यच नाही तर काही विशिष्ट योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना रोख रक्कम आणि अतिरिक्त शिधा मिळण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. रेशनिंग व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आता बायोमेट्रिक पडताळणीवर अधिक भर दिला जात आहे. ज्या कुटुंबांकडे अद्याप जुने कार्ड आहे त्यांनी ते अपडेट करून घ्यावे, जेणेकरून वाढीव कोट्याचा लाभ मिळवताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. अन्नाचा हा वाढीव पुरवठा विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांसाठी जीवनदायी ठरणार आहे. आधार कार्ड हे आता केवळ ओळखीचा पुरावा राहिले नसून ते सर्व सरकारी योजनांचे प्रवेशद्वार बनले आहे. आधार कार्डचा वापर करून नवीन वर्षात अनेक नवीन सरकारी योजनांचा थेट लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी यंत्रणा अधिक मजबूत केली आहे, जेणेकरून अनुदानाचे पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील. ज्यांचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने आहे त्यांनी ते त्वरित अपडेट करणे आवश्यक आहे, कारण अपडेटेड आधारशिवाय अनेक योजनांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यातच सर्व लाभ जमा होणार असल्याने आपल्या आधारमधील नाव आणि पत्ता अचूक असल्याची खात्री लाभार्थ्यांनी करावी. बँकिंग क्षेत्रातील नियमांमध्ये 1 जानेवारी 2026 पासून मोठे बदल करण्यात आले आहेत. पोस्ट बँक, SBI आणि इतर प्रमुख बँकांनी आपल्या सेवा शुल्कात आणि KYC नियमांमध्ये नवीन सुधारणा लागू केल्या आहेत. लाभार्थ्यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की जर तुमचे KYC पूर्ण नसेल किंवा खाते दीर्घकाळ निष्क्रिय असेल तर तुमचा सरकारी योजनेचा हप्ता अडकू शकतो. नवीन नियमांनुसार आता खातेदारांना आपल्या खात्याची नियमित तपासणी करणे आणि मोबाईल नंबर अपडेट ठेवणे अनिवार्य झाले आहे. बँकांनी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी डिजिटल व्यवहार करताना अधिक कडक सुरक्षा उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे कोणताही हप्ता थांबण्यापूर्वी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आपले खाते सक्रिय असल्याची आणि सर्व कागदपत्रे पूर्ण असल्याची खात्री करून घेणे हिताचे ठरेल. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी सरकारने पेन्शन आणि आरोग्य सुविधांमध्ये व्यापक सुधारणा केल्या आहेत. आता पेन्शनधारकांना केवळ आर्थिक मदतच नाही तर मोफत औषधोपचारासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष सवलती आणि कार्ड दिले जाणार आहेत. वयोवृद्ध नागरिकांना रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी अनेक प्रक्रिया डिजिटल करण्यात आल्या आहेत. औषधांचा वाढता खर्च पाहता सरकारने महत्त्वाच्या औषधांवर मोठी सबसिडी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न अल्प आहे त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. ही मदत थेट त्यांच्या खात्यात किंवा आरोग्य कार्डच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेली लाडकी बहीण योजना 2026 मध्येही पूर्ण ताकदीने सुरू राहणार आहे. पात्र महिलांच्या खात्यात दरमहा थेट रक्कम वितरित करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला असून यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरत आहे. नवीन वर्षात अर्जांच्या प्रक्रियेत अधिक सुटसुटीतपणा आणला गेला असून ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव प्रलंबित होते त्यांची निकाली काढण्याची प्रक्रिया वेगवान केली जाईल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो महिलांना दरमहा निश्चित आर्थिक आधार मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने फार्मर ID ही नवीन संकल्पना अनिवार्य केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा अधिकृत ID असेल त्यांनाच नवीन योजनांचा आणि अनुदानाचा लाभ मिळेल. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या अटींमध्ये अधिक स्पष्टता आणली गेली असून केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंतच मदत पोहोचावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे. शेतीसाठी लागणारे बियाणे, खते आणि अवजारे यांच्या खरेदीवर मिळणारी सूट आता थेट बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी आपला 7/12 आणि आधार कार्ड फार्मर IDशी जोडून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून पीक विमा किंवा नुकसान भरपाई मिळताना कोणतीही अडचण येणार नाही.
सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उत्पन्न मर्यादेची अट आता अधिक कडक करण्यात आली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2 ते 2.5 लाखांच्या खाली आहे त्यांनाच प्राधान्याने या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी उत्पन्नाचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे. तो अधिकृत तहसीलदार कार्यालयाचा असावा. चुकीची माहिती देऊन लाभ मिळवणाऱ्यांवर सरकार आता कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पारदर्शकता जपण्यासाठी उत्पन्न मर्यादेची ही अट लावण्यात आली आहे, जेणेकरून समाजातील शेवटच्या स्तरातील माणसाला आर्थिक मदतीचा हात मिळेल. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये नवीन वर्षात बदल करण्यात आले आहेत आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारे नवीन दर जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींचा विचार करून सरकारने सिलेंडरच्या किमती स्थिर ठेवण्यावर किंवा त्या कमी करण्यावर भर दिला आहे. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी सबसिडीची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होत राहील. यामुळे गृहिणींना स्वयंपाकाचा खर्च कमी करण्यास मदत होईल. गॅस एजन्सीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या प्रवास खर्चात मोठी बचत होणार आहे. इंधनाचे दर कमी झाल्याने मालवाहतूक स्वस्त होईल आणि परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही खाली येण्यास मदत होईल. सरकारने इंधनावरील करांमध्ये काही अंशी कपात करण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्याचा थेट फायदा वाहनधारकांना मिळणार आहे. प्रवासासाठी लागणारा खर्च कमी झाल्याने नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर सकारात्मक परिणाम होईल. सोन्या चांदीच्या दरांबाबत 2026 मध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सोन्याच्या बाजारातील काळा बाजार आणि घोटाळ्यांवर केंद्राची कडी नजर असून हॉलमार्किंग आणि अधिकृत विक्रीला प्रोत्साहन दिले जात आहे. दागिन्यांची खरेदी करताना नागरिकांनी हॉलमार्कची खात्री करावी. दरातील या चढउतारामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीने गुंतवणूक करावी. सोन्याच्या किमती कमी झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांना दागिन्यांची खरेदी करणे सोपे जाणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा देण्यासाठी वीज बिलात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेच्या दरात सवलत दिली जाणार आहे. ज्यांचे बिल प्रलंबित आहे त्यांच्यासाठी व्याज माफीच्या नवीन योजना आणल्या गेल्या आहेत. सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी सौर पंपांवर आणि घरगुती सौर यंत्रणेवर मोठे अनुदान दिले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील वीज टंचाई दूर होईल आणि बिलाचा बोजाही कमी होईल. ग्रामीण आणि दुर्गम भागातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आता लाईट बिलाचा वापर केवळ वीज भरण्यासाठीच नाही तर पत्त्याची पडताळणी करण्यासाठी आणि स्थानिक रोजगारासाठी केला जाणार आहे. सरकारने अशा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे जिथे विशेष रोजगार मेळावे आयोजित केले जातील. स्थानिक पातळीवरच काम उपलब्ध करून देऊन शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. रस्त्यावरील सुरक्षा वाढवण्यासाठी ट्रॅफिक आणि वाहन नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. पेट्रोल पंपांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तपासणी केली जाईल, ज्यामुळे नियम मोडणाऱ्यांना थेट ई-चलन पाठवले जाईल. विशेषतः कालबाह्य झालेल्या म्हणजेच EOL गाड्यांवर कारवाई केली जाणार आहे. अशा गाड्या रस्त्यावर आढळल्यास त्या जप्त केल्या जाऊ शकतात. दंडाची रक्कम वाढवण्यात आल्यामुळे वाहन चालकांनी नियमांचे पालन करणे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे झाले आहे. मोबाईल वापरकर्त्यांसाठी जिओ आणि इतर कंपन्यांनी नवीन रिचार्ज प्लॅन 2026 मध्ये आणले आहेत. डिजिटल इंडियाला गती देण्यासाठी काही प्लॅनमध्ये विशेष सवलती आणि कॅशबॅक दिला जाणार आहे. स्वस्त इंटरनेट सेवा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातील लोकांना ऑनलाईन शिक्षणाशी आणि सरकारी योजनांशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. ग्राहकांनी आपल्या गरजेनुसार प्लॅन निवडून या सवलतींचा फायदा घ्यावा. सरकारी सेवांमध्ये केवळ महिलांनाच नाही तर आता काही विशेष सेवांमध्ये आणि प्रवासाच्या तिकिटांवर पुरुषांनाही सवलत देण्याबाबत विचार केला जात आहे. समाजात समानता आणण्यासाठी आणि सर्व स्तरातील लोकांना प्रवासात सवलत मिळावी म्हणून हे पाऊल उचलले जात आहे. विशेषतः ज्येष्ठ पुरुष नागरिकांना एसटी आणि रेल्वे प्रवासात वाढीव सवलत मिळणार आहे. वयोगटानुसार योजनांची विभागणी करण्यात आली आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आरोग्य आणि व्यवसायासाठी विशेष कर्ज योजना आहेत. त्याचप्रमाणे 60 वर्षांवरील महिला आणि पुरुषांना ज्येष्ठ नागरिक कार्डद्वारे अतिरिक्त लाभ दिले जाणार आहेत. वयाची अट पूर्ण करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपले वय सिद्ध करणारे अधिकृत प्रमाणपत्र जवळ ठेवावे. सरकारने आता योजनांच्या पडताळणीसाठी एक विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती लाभार्थ्यांपर्यंत पैसे खरोखर पोहोचतात का आणि त्यामध्ये कोणतीही त्रुटी आहे का याची नियमित तपासणी करेल. ग्राउंड लेवलवर होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि योजनेचे फायदे थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही समिती काम करेल. शेवटी 2026 सालातील हे सर्व निर्णय सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी घेण्यात आले आहेत. महागाईत दिलासा, थेट आर्थिक मदत, रेशनची उपलब्धता आणि रोजगाराच्या संधी या सर्व गोष्टींमुळे जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. मात्र या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमची पात्रता आणि कागदपत्रांची पूर्तता असणे अत्यंत आवश्यक आहे.